नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे साऊथ स्टाईल एकदम टेस्टी असा पांढरा शुभ्र इडली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेला आहे. हे दोन्ही एका पातेल्यात घालायचा, स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा, मग 4 तास भिजायला ठेवायचा. 4 तासानंतर असा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून असा जाडसर रुबून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे हा पीठ तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व हा भिजवलेला तांदूळ व उडीद डाळ मिक्स असलेला रुबून घ्यायचा. असा जाडसरच रुबून घ्यायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पीठ मी रुबून घेतलेला आहे. हा दुसऱ्यांदा रुबलेला पीठ पण मी या पातेल्यातच काढते. हा सर्व रुबून घेतलेला पीठ सुद्धा आता 4 तास भिजायला ठेवायचा. सर्व हा पीठ मी आता काढून घेतलेला आहे. हा बघा, रुबून काढून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हा पीठ तयार झालेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे व पांढरा शुभ्र असा हा पीठ तयार झालेला आहे. आता हा पीठ आपण 4 तास भिजायला ठेवायचा. हा पीठ असा तयार झालेला आहे की आपला इडली एकदम सॉफ्ट व पांढरा शुभ्र तयार होतो. हा बघा, आता मी हा पीठ 4 तास भिजवून घेणार आहे. 4 तासापेक्षा जास्तही तुम्ही भिजवून घेतला तरी चालेल. आता मी 4 तास भिजवून घेणार आहे. याच्यावर झाकण ठेवायचा. 4 तास हा पीठ रुबून घेतलेला भिजवून घ्यायचा. जास्त वेळ म्हणजे 6 ते 7 तास हा पीठ तुम्ही भिजवून घेऊ शकता. आपण जो तांदूळ उडीद डाळ भिजवून घेतो ना 4 तास, तोही 4 तासापेक्षा जास्त घेतला तरी भिजवून चालेल. 6 ते 7 तास भिजवून घ्यायचा. मी तांदूळ व उडीद डाळ 4 तास भिजवून घेतला आहे. आता हा पीठ पण मी 4 तास भिजवून घेतलेला आहे. त्यापेक्षा कमी वेळ भिजवून घ्यायचा नाही. हा टिप्स लक्षात ठेवायचा. पीठ भिजवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ मी घातलेला आहे. मीठ हा चवीनुसार घालायचा व असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. यामध्ये आता थोडेसे पाणी घालायचा. हा बघा, आता मी थोडेसे यामध्ये पाणी घालत आहे. पाणी घालून व्यवस्थित चांगला असा मिक्स करायचा. साधारण 1 पाव वाटी पाणी घालायचा. पीठ बघून पाणी घालायचा. जास्त घट्ट असेल तर थोडासा जास्त पाणी घालायचा. पीठ चांगला असा मीडियम असेल तर थोडंसं पाणी घालून असा चांगला मिक्स करून घ्यायचा. पीठ आपला चांगला भिजलेला आहे. आता इडली पात्रात मी इडली करणार आहे. हे इडली पात्राचे साचे आहेत. हा बघा, हा इडली करण्याचे साचे. यांना थोडासा तेल लावून घ्यायचा. जास्त लावायचा नाही. थोडासा सर्व हा इडली साच्यांना तेल लावायचा. हा बघा, सर्व साचे येथे मी तेल लावून ठेवलेला आहे. साऊथ स्टाईल टेस्टी इडलीची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आपण इडलीचे हे पीठ या साच्यामध्ये घालणार आहोत. असा घालायचा की या सर्व साच्यामध्ये बसेल एवढा पीठ घालायचा, थोडा थोडा. हा बघा, अशा प्रकारे साधारण 1 चमचा यामध्ये पीठ बसतो. हा बघा, अशा प्रकारे भरून हा पीठ घालायचा सर्व साच्यामध्ये. मी आता सर्व साच्यामध्ये हा पीठ घातलेला आहे. हा बघा, तुम्ही बघताय सर्व आता हे साचे तयार आहे. हा इडली पात्र येथे मी घेतलेला आहे. यामध्ये आता
1 ग्लास आपण पाणी घालणार आहोत. हा बघा, आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. मी तांब्याने ओतत आहे, पण यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे मी पाणी आता घातला आहे. आता नंबरप्रमाणे हे साचे ठेवायचा. सर्व इडली साच्यामध्ये मी पीठ घालून आता हा नंबरशीर हे सर्व इडलीचे साचे ठेवत आहे. आपला इडली एकदम पांढरा शुभ्र चांगला दिसत आहे. हा बघा, एकदम छान प्रकारे दिसतो. आता हा इडली पात्र गॅसवर ठेवायचा. याच्यावर चांगला असा घट्ट झाकण लावून घ्यायचा. वाफ बाहेर जाऊ द्यायचा नाही, याकडे लक्ष ठेवायचा. हा बघा, हा झाकण व्यवस्थित घट्ट असा लावून घ्यायचा. गॅस चालू करायचा व हा इडली 15 मिनिटं वाफवून घ्यायचा. गॅसचा स्पीड हा मोठाच ठेवायचा व चांगल्या प्रकारे असा हा वाफवून घ्यायचा. इडलीचा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. गॅस आता बंद करायचा, कारण आता 15 मिनिटं झालेले आहेत. आपला इडली चांगला वाफून म्हणजे शिजून तयार आहे. एक कपडा घ्यायचा, त्याच्याने धरून असा हा खाली उतरवून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे म्हणजेच खाली ठेवायचा. एक 5 मिनिटं थांबायचा. 5 मिनिटांनी मग झाकण उघडून बघायचा. आता झाकण उघडून मी बघते. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे आपला इडली तयार झालेला आहे. एकदम टम्म असा फुगलेला आहे. रंग पांढरा शुभ्र आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा इडली तयार झालेला आहे. सर्व इडलीचे साचे मी आता खाली काढून घेत आहे. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व साचे काढून घ्यायचा. हा बघा, सर्व इडली चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. उलटण्याने सर्व इडल्या काढून घ्यायचा. हा बघा, एक इडलीचा साचा घ्यायचा. अशा प्रकारे सर्व इडली काढून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित इडल्या निघतात. हा बघा, एकदम टम्म असा व स्पंजी असा इडली तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. एकदम टम्म असा फुगलेला इडली तयार आहे. सॉफ्ट असा इडली तयार आहे. हा बघा, अशा प्रकारे थोडे इडली मी काढलेले आहेत. असे सर्व इडल्या मी काढून घेणार आहे. हा बघा, एकदम छान इडली तयार झालेला आहे. इडली करणे हा सोपा पद्धत आहे, पण त्यासाठी सर्व टिप्स लक्षात ठेवायचा, मगच इडली आपला एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो. हा बघा, अशा प्रकारे एकदम चांगला तयार होतो. एकदम टम्म असा फुगलेला इडली तयार आहे. एकदम सॉफ्ट व स्पंजी असा हा साऊथ स्टाईल इडली तयार आहे. एकदम टेस्टी असा हा इडली आता या ताटामध्ये मी सर्व इडला ठेवलेला आहे. सांबर व इडलीची चटणी येथे मी तयार करून घेतलेला आहे, तो पण या वाट्यामध्ये ठेवलेला आहे. हा बघा, साऊथ स्टाईल पांढरा शुभ्र सॉफ्ट टेस्टी असा हा इडली येथे तयार आहे. साऊथ स्टाईल टेस्टी इडली हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.